सध्या अयोध्येत अतिशय आनंदाचं वातावरण आहे, वातावरणात चैतन्य आहे, सगळं काही भारावलेलं वातावरण आता अयोध्येत बघायला मिळतंय आणि त्याचाच आढावा घेण्यासाठी आणि तिथलाच उत्साह, तिथलं सगळं वातावरण आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपली प्रतिनिधी ज्ञानदा ही थेट अयोध्येत गेली आहे। त्यामुळे पुढचं बुलेटिन आपण थेट ज्ञानदा सोबत बघूया। ज्ञानदा, चैतन्याचे सुंदर धाम, जय श्रीराम जय श्रीराम हा एकच जयघोष केवळ अयोध्या नगरीमध्ये नाही तर अवघ्या देशभरामध्ये आहे, जगभरामध्ये आहे। कारण प्रत्येक रामभक्त रामाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेला आहे, आतुरता आहे, प्रतीक्षा आहे ती रामललाच्या प्रतिष्ठापनेच्या मुहूर्ताची। जिथे श्रद्धा तिथे राम, जिथे संयम तिथे राम, जिथे सबुरी तिथे राम, जिथे मर्यादा तिथे राम, जिथे भक्ती तिथे राम, जिथे चैतन्य तिथे राम। अवघ्या देशभरामध्ये आनंद पसरलेला आहे आणि प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमी परिसरामधली ही सगळी दृश्य अवघा देश इथे एकत्र आलाय। देशातला भक्तीचा प्रत्येक रंग, देशातला रामाची भक्ती करणारा प्रत्येक भक्त अयोध्या नगरीमध्ये येण्यासाठी उत्सुक आहे। अयोध्या नगरीतलं हे सगळं मंगलमय वातावरण, चैतन्यदायी वातावरण जसं दरवळ इथे प्रत्येक पावलोपावली जाणवतंय। पुढच्या अर्ध्या तासात आपल्या एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी याच अयोध्या नगरीतनं आपण पोहोचवणार आहोत। तर अयोध्येतले भक्तिरंग आपण बघणारच आहोत, पण त्यापूर्वी महाराष्ट्रात एक अत्यंत मोठी बातमी आहे। बातमी खरं तर 22 जानेवारीच्या कार्यक्रमाशी संबंधितच आहे। बातमी अशी आहे की उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळालेलं आहे जन्मभूमीमध्ये जो सोहळा होतोय त्या सोहळ्याचं, रामलला प्रतिष्ठापनेचं स्पीड पोस्टने त्यांना हे निमंत्रण मिळालंय। 22 तारखेला आपण राम जन्मभूमी परिसरामध्ये नसू, काळाराम मंदिरामध्ये आपण आरती करणार आहोत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आधी स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळे अर्थातच निमंत्रण मिळून सुद्धा या प्रभू श्रीरामांच्या नगरीमध्ये अयोध्येमध्ये प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे हे हजर नसतील, पण निमंत्रण त्यांना न्यासाकडनं देण्यात आलेलं आहे आणि ते त्यांना स्पीड पोस्टनं मिळाल्याचं कळतंय। एबीपी माझाची खूप मोठी टीम अयोध्येमध्ये आहे आणि माझे सगळे सहकारी अयोध्येच्या वेगवेगळ्या भागातनं अयोध्येचे हे सगळे भक्तिरंग आणि अयोध्येतली तयारी दिवसभर तुमच्यापर्यंत पोहोचवतात। लता मंगेशकर चौक अयोध्येची एक वेगळी आणि मोठी ओळख आणि येणारा प्रत्येक रामभक्त हा आपली कला असो, आपला उत्साह असो तो त्या लता मंगेशकर चौकामध्ये सर्वांना अनुभवायला मिळतो। तर गणेश ठाकूर आपल्यासोबत आहेत। गणेश, सगळ्यात जास्त गजबज सध्या अयोध्येमध्ये जिथे आहे म्हणजे लता मंगेशकर चौकामध्ये, त्या परिसरात तू आहेस, कसं वातावरण आहे तिथलं, तिथून काय चित्र आपल्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवशील? ज्ञानदा, राममय वातावरण आहे, भक्तिमय वातावरण आहे आणि जो कोण इथे येतोय तो जय श्रीरामचाच जयघोष करतोय आणि ह्याची कायापालट कशा प्रकारे झाली आहे पहा। एलईडीज लावले गेले आहेत, माझ्या मागे वीणा ठेवली गेली लता मंगेशकर चौकावरती आणि सर्व ठिकाणी रामाचे तरी पोस्टर्स आहेत किंवा मोदींचे तरी पोस्टर्स आहेत। मोदींचं पोस्टर घेऊन हा बघा सायकल चालवणारा व्यक्ती पुढे चाललेला आहे आणि माझ्यासोबत अनेक अशी लहान मुलं आहेत जे इथं गुरुकुलमध्ये शिकतात आणि त्यांच्या या नगरीमध्ये आता प्रभु श्री राम पुन्हा येत आहेत। यांना काय वाटतं त्यांना विचारूया। आप बताइए, आप इन बच्चों को शिक्षा देते हैं, कैसा लग रहा है जो ये वातावरण हम देख रहा है, बच्चों के मन में क्या भावना आती है? बहुत ही अद्भुत और दिव्य वातावरण बना हुआ है अयोध्या का। अयोध्या में जैसे त्रेता युग में भगवान अवतरित हुए थे, जो आनंद और उत्सव उस समय मनाया गया था, आज वही आनंद और उत्सव इस अयोध्या नगरी में मनाया जा रहा है। अयोध्या नगरी में गुरुकुल के जो ये बच्चे हैं, छोटे छोटे बच्चे, ये सब आनंद उत्सव मना रहे हैं। कोई वेद पाठ कर रहा है, कोई संगीत में गीत गा रहा है, इस तरह से खुशियां मना रहे हैं। गुरुकुल विप्र संजीवनी गुरुकुल के छात्र हैं, विप्र संजीवनी परिषद गुरुकुल के छात्र सब आए हुए हैं और आनंद उत्सव मना रहे हैं। और आपके मध्य में वेद मंत्रों से ये बच्चे आप सब लोगों का, सब दर्शकों का स्वागत करेंगे, अभिनंदन करेंगे भगवान राम के लिए। और सब बच्चे हरि ओम इंद्रो बृहस्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु बृहदस्वा मरुतः श्रीमातरः शुभं यावानो विदधातु
इस वेद मंत्र के साथ हम सब लोग पूरे भारत के समस्त वासियों का स्वागत करते हैं, अभिनंदन करते हैं। सब लोग खुशियां मनाइए, आनंदोत्सव मनाइए। और मैं चाहूंगा हमारे विप्र संजीवनी परिषद का ये छात्र है और बड़ा सुंदर गाता है, अपने गीत के माध्यम से सबको आनंद प्रदान करने का प्रयास। राम के बारे में भजन गाइए। सजा दो अवध को गुलशन सा, मेरे प्रभु राम आए हैं। सजा दो अवध को गुलशन सा, मेरे श्री राम आए हैं। मेरे श्री राम आए। भजन अगदी समर्पक भजन आहे, कारण सजा दो घर को गुलशन सा हे प्रभू श्रीरामांचं घर आहे, त्यांची जन्मभूमी आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने त्यांच्या स्वागतासाठी त्यांचं घर सजतंय, अयोध्या नगरी सजते। आपण रजतकडे जाऊयात। रजत सुद्धा अयोध्येमधल्या एका परिसरामध्ये आहे। रजत, तुझ्या आजूबाजूला कसं वातावरण आहे, काय चित्र इथलं महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना तू दाखवशील? ज्ञानदा, सध्या मी भक्तिपथावर आहे। आंतरराष्ट्रीय राम संग्रहालय जो आहे त्याच्या समोरचा हा रस्ता आहे आणि इथे मोठ्या प्रमाणावर सौंदर्यीकरण करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे संध्याकाळच्या सुमारास जे बाहेरून लोक अयोध्येमध्ये पोहोचलेले आहे ते या भक्तिपथावर या संपूर्ण अयोध्याचा कशा पद्धतीने कायापालट करण्यात आलेला ते पाहण्यासाठी येत आहे। काही वर्षांपूर्वीपर्यंत जे लोक अयोध्येमध्ये येत होते त्यांना एवढे प्रशस्त, रुंद आणि एखाद्या महानगराला शोभेल असे रस्ते पाहायला मिळत नव्हते। अगदी छोट्या गल्ली बोळातली अयोध्या त्यांनी पाहिलेली होती। मात्र आता अयोध्येचं रूप जो आहे तो आमूलाग्ररित्या पालटलेला आहे, किंबहुना त्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे आणि सध्या या भक्तिपथावर या भक्तिपथाच्या नावासारखंच वातावरण आहे। ठिकठिकाणी लाऊडस्पीकर अयोध्या नगर निगमकडून लावण्यात आलेले आहे आणि त्याच्यावरून सातत्याने रामधून आणि रामभजन जे आहे ते वाजवले जात आहे। त्यामुळे संपूर्ण अयोध्यामध्ये कुठेही आपण जर गेलो तर अशाच पद्धतीने राम नामाचा गजर लोकांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळते, किंबहुना भजन जे आहेत ते म्युझिक सिस्टीमवर आपल्याला ऐकायला मिळतात। त्यामुळे खूप मोठा भक्तिमय वातावरण जो आहे तो अयोध्येमध्ये पाहायला मिळत आहे। प्रशासनाने म्हटलेलं होतं की जो प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आहे त्याच्यामध्ये काही हजार लोकांना, जेवढी जागा आहे तेवढ्या लोकांनाच निमंत्रित केला जाईल। प्रशासनाने तेवढ्या लोकांना निमंत्रित केलं असेल, मात्र रामभक्त मोठ्या संख्येने अयोध्येत आलेले आहे। तो चित्र आज 2 दिवसापूर्वीच आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे नक्कीच 22 तारखेला जरी प्रशासनाने काही हजार लोकांना बोलवलं असलं तरी लाखोंच्या संख्येने लोक अयोध्येत राहू शकतात। ज्ञानदा, अगदी खरं आहे की मोठ्या संख्येने लोक अयोध्येमध्ये येतील, रामभक्त येतील। उद्या खरं तर SPG या सगळ्याचा कंट्रोल घेणार आहे। त्यामुळे पोलिसांशी जेव्हा संवाद झाला तेव्हा त्यांनी सांगितलं की आज दिसते गर्दी, कारण लोक येतात, हनुमानगडीला दर्शन घेत आहेत, रामाला वंदन करत आहेत। जिथलं गेट त्यांना दिसेल तिथून ते रामाच्या चरणी माथा टेकवण्याचा प्रयत्न करत आहेत। पण उद्या अर्थातच या सर्वसामान्य भाविकांसाठी अयोध्येची दारं कदाचित बंद होऊ शकतात। सिक्युरिटी खूपच टाईट आहे, कारण VIP इथे येत आहेत। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राम मंदिराचा हा जो सोहळा होणार आहे तर त्या सोहळ्यावरती अनेकांनी टीका केली। मंदिर अर्धवट बांधकामामध्येच रामललाची स्थापना होते, मंदिर पूर्ण झालेलं नाही आहे, हा एक बऱ्याच वादाचा विषय बनला। मुहूर्तावरनं वाद झाले, तारखेवरनं वाद झाले, राजकारण बरंच रंगलं। परंतु राम जन्मभूमी परिसरात होणाऱ्या या सोहळ्याबद्दल आक्षेप उपस्थित करणाऱ्या, वाद निर्माण करणाऱ्या प्रत्येकाला चोख उत्तर दिलं आहे विश्व हिंदू परिषदेचे मिलिंद परांडे यांनी। त्यांच्याशी साधलेला संवाद आपण पाहूया। अयोध्येमध्ये श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अगदी 2 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि त्या संदर्भात जय्यत तयारी सध्या अयोध्यामध्ये सुरू आहे। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे सर आहेत। मिलिंदजी, तयारी अगदी अंतिम टप्प्यात आहे, तयारी पूर्ण झाली आहे? तयारी ही होतच राहणार आहे। प्रचंड उत्साह समाजामध्ये आहे, अयोध्येच्या जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे, देशभर प्रचंड उत्साह आहे आणि इथे हजारो कार्यकर्ते या कामामध्ये लागलेले आहेत। मुख्यत्वे करून जे हजारो महानुभाव इथे येणार आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 150पेक्षा जास्त संप्रदायांचे प्रमुख साधू संत येणार आहेत। जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातले, राजनीती असेल, त्याच्यानंतर उद्योग असेल, कला असेल, साहित्य असेल, क्रीडा असेल,
वेगवेगळ्या क्षेत्रातले खूप मोठमोठी मंडळी या ठिकाणी बोलवली आणि यायला तयार आहेत. त्यासोबतच रिटायर्ड काही चीफ जस्टिसेस येतील, मिलिटरीचे काही जनरल्स येतील, रिटायर्ड ॲम्बॅसेडर्स येतील आणि जवळजवळ 50 देशातले हिंदू राहणारे खूप प्रॉमिनंट हिंदूज 50 देशातून या ठिकाणी येणार आहेत. सर्वांना उत्सुकता आहे. जो मुख्य सोहळा आहे आणि पंतप्रधानांच्या हस्ते रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, तो सोहळा कसा होईल, त्या सोहळ्यातला क्रम कसा राहणार आहे आणि नेमक्या काय गोष्टी तेव्हा होणार आहेत? ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतोय तेवढ्या मी सांगतो. मुख्यत्वे करून प्राणप्रतिष्ठेचा जो मुहूर्त आहे वो 12:20 दुपारी आहे आणि मागच्या जवळजवळ 16 तारखेच्या नंतर जे अनेक विधी करावे लागतात ते रोज विधी चालू आहेत. 16, 17, 18, 19, 20, 21 असे सगळे. त्यामुळे जे वेगवेगळ्या प्रकारचे अधिवास होतात, म्हणजे त्या मूर्तीचे जे विग्रह म्हणून प्राणप्रतिष्ठेच्या आधी त्याच्यामध्ये जलनिवास आहे, धान्य निवास आहे, वगैरे वगैरे, फूल वगैरे खूप प्रकारचे विधी असतात. तर 5-6 दिवसापासून जवळजवळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे पुरोहित वर्ग एकत्र आलेला आहे आणि जे आवश्यक आहे ते सगळं विधान ह्याचा 5-6 दिवसापासून धार्मिक कार्यक्रम सुरू आहे. त्याचं शेवटचं पाऊल म्हणजे प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे. पण हा संपूर्ण कार्यक्रम हा प्राणप्रतिष्ठेचाच कार्यक्रम आहे. त्यामुळे 5-6 दिवसापासून हा कार्यक्रम सुरू आहे आणि एक ट्रस्टी जे आहेत आपले डॉक्टर अनिलजी मिश्रा, ते मुख्य यजमान म्हणून इथे बसलेले. या 6 दिवसापासून हा सगळा कार्यक्रम त्यांच्या यजमानत्वामध्ये सुरू आहे शेवटपर्यंत. आणि मग शेवटच्या दिवशी पूज्य परमपूजनीय सरसंघचालकजी, माननीय प्रधानमंत्रीजी, माननीय मुख्यमंत्रीजी उत्तर प्रदेशचे, अशा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होणार आहे. त्याच्यानंतर सगळ्या माननीय या लोकांचं मार्गदर्शन समाजाला होईल. त्याच्यानंतर जे आलेले सगळे महानुभाव आणि पूजनीय संत आहे त्या सगळ्यांचं दर्शन होईल. कारण प्राणप्रतिष्ठा झाल्यावर मंदिर उघडेल, तर रात्रीपर्यंत हे दर्शन चालेल. आणि पूर्ण समाजाकरता दर्शनाचा विषय हा दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजतापासून, म्हणजे 23 तारखेला सकाळी 6 वाजतापासून प्रारंभ होईल. पंतप्रधान आणि सरसंघचालक आणि इतर जे मान्यवर आहे त्यांचा दर्शनानंतर इथे आणखी काही कार्यक्रम, म्हणजे एक जे मार्गदर्शन होईल, उद्बोधन होईल, त्याच्यानंतर आणखी काही कार्यक्रम राहणार आहे की नाही? मंदिराच्याच कार्यक्रमाबद्दल मी बोलू शकतो. तर त्यांचे जे व्यक्तिगत कार्यक्रम असतील, परमपूजनीय सरसंघचालकजी किंवा माननीय प्रधानमंत्रीजींचे व्यक्तिगत कार्यक्रम असतील ते त्यांनीच सांगितलेले योग्य राहील. या ठिकाणी प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम हा मुख्य मंदिरामध्ये राहणार आहे. ते केल्यानंतर मग त्यांचे स्वतःचे जे कार्यक्रम असतील ते असतील. हा जो सोहळा आहे तो अगदी पूर्ण जगामध्ये त्या संदर्भात एक उत्साह आहे आणि विविध देशांमध्ये तो सोहळा जो आहे साजराही केला जात आहे. किती देशांमध्ये त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे किंवा काही व्यवस्था त्या संदर्भात करण्यात आली आहे का? आणि अनेक देशांमध्ये तेव्हा वेळेच्या फरकानुसार कुठे रात्र असेल, कुठं दुपार असेल, कुठं अगदी पहाट असेल, कशा पद्धतीने हा सोहळा जगभर पोहोचवला जाणार आहे? जगभरामध्ये आपल्या संघटनेचा संपर्क किमान व्यवस्थेच्या दृष्टीने 60 देशांमध्ये तरी आहे. अनेक ठिकाणी त्याहून अधिक देशांमध्ये परिचय आहे. तर जवळजवळ 60 देशांमध्ये काय होणार आहे याचं तर आपण वृत्त एकत्र करू शकतो, या स्थितीमध्ये आहोत. पण ज्या ज्या ठिकाणी हिंदू राहतोय जगभरामध्ये त्या सगळ्या देशांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे स्वयंस्फूर्त रीतीने होणार आहे. आणि जसं तुम्ही म्हटलं टाईम झोनप्रमाणे तो होणार आहे. कुठे 2 तासाचं अंतर आहे, कुठे 10 तासाचं अंतर आहे. तर मध्यरात्रीसुद्धा कार्यक्रम होणार आहेत. कारण काही ठिकाणी ते लोक आपल्या पाठीमागे असतील, इथे 12 वाजले असतील, ते रात्रीचे 12 वाजले असतील वगैरे. तर त्या रीतीने ते आपापल्या मंदिरांमध्ये, जसं एकट्या नेपाळमध्ये किमान 5-1 हजार मंदिरांमध्ये नेपाळमध्ये कार्यक्रम होईल. अमेरिकेमध्ये 1000-1500 मंदिरांपेक्षा जास्त मंदिरांमध्ये अमेरिकेमध्ये कार्यक्रम होणार आहे. कॅरिबियन कंट्रीज आहे, ज्या सगळ्या कॅरिबियन कंट्रीज आहे दक्षिण अमेरिकेच्या आणि उत्तर अमेरिकेच्या मध्ये, कॅरिबियनच्या समुद्रामध्ये, त्या सगळ्या देशांमध्ये होणार आहे. युरोपच्या अनेक देशांमध्ये होणार आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, आफ्रिकाचे अनेक देश, असं पूर्ण देशभरामधून हे कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे एक जबरदस्त उत्साह आहे. आत्ता मला बातमी कळली की अमेरिकेमध्ये एका शहरामध्ये -20 डिग्री टेम्परेचरमध्ये 300 कार्सची रॅली निघालेली आहे. त्याचा व्हिडिओसुद्धा जारी झालेला आहे. असे स्वयंस्फूर्त कार्यक्रम अनेक देशांमध्ये सर्वत्र आत्ता चालू आहेत.
भारतामध्ये अगदी प्रत्येक मंदिराला माझं मंदिर माझी अयोध्या एक अशी मोहीमच न्यासाकडून आणि इतर संघटनांकडून घेण्यात आली. किती मंदिरांमध्ये किंवा किती गावांमध्ये शहरांमध्ये हा सोहळा होता, काही अगदी एक आकडा काही संकलित झालाय? आपण आत्ता 1 जानेवारी ते 15 जानेवारी अक्षत वितरणाचा कार्यक्रम पूर्ण देशात झाला. आपली कल्पना आहे की आपण जवळजवळ 20 करोड घरी पोहोचू या कार्यक्रमाकरता, आणि त्याच्यानंतर जवळजवळ 5 लाख मंदिरांमध्ये आपापल्या जवळच्या मंदिरांमध्ये समाज एकत्र येणार आहे. आणि 11 ते 2 या कालखंडामध्ये अयोध्येचा कार्यक्रम स्वतःच्या मंदिरामध्ये एखाद्या स्क्रीनवर किंवा टी व्हीवर सामूहिक रीतीने पाहणार आहे. आरती होईल, प्रसाद होईल, श्रीराम जयराम जय जयरामचा जप होईल, आणि मग त्या दिवशी दीपोत्सव साजरा होणार आहे. घरोघर दीपक लागतील, मार्केटमध्ये दीपक लागतील, कारण रामजी 500 वर्षाच्या वनवासानंतर परत येतात आहे. दिवाळीसुद्धा ह्याच्याकरताच आपल्या संस्कृतीमध्ये प्रारंभ झाली आहे की वनवासानंतर श्रीरामजी परत आले म्हणून दिवाळी प्रारंभ झाली. आणि म्हणून हा दीपोत्सवाचा कार्यक्रम जगभरसुद्धा होणार आहे. केवळ मंदिरातला कार्यक्रम नाही होणार आहे, घरोघर करोडो हिंदूंच्या घरी जगभर दीपोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे अशा रीतीने जगभर होणारा हा एवढा प्रचंड कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची भारतातली एक कल्पना येईल की कितीतरी चार्टर्ड फ्लाईट्स केवळ या मंदिराच्या स्थापनेकरता इथे येणार आहेत. म्हणजे एखाद्या मंदिराच्या स्थापनेकरता किती चार्टर्ड फ्लाईट्स याव्या, कुठल्याही पब्लिक प्रोग्रामकरता सुद्धा एवढ्या चार्टर्ड फ्लाईट्स येणार नाही आहेत. ती संख्या नंतर कळेल आपल्याला. त्यामुळे एक खूप मोठा विषय हा असा मोठ्या प्रमाणामध्ये हा या ठिकाणी होतोय. मंदिरासंदर्भात एक प्रचंड उत्साह आहे, मात्र म्हणजे विघ्नसंतोष प्रत्येक ठिकाणी असते. काही प्रश्न असे उपस्थित केले जात आहे गेल्या काही दिवसांपासून, अगदी मुहूर्ताच्या संदर्भात की हा मुहूर्त खरोखर योग्य होता का, तिथून हे प्रश्न उपस्थित केले जात आहे. तर मंदिराची जी मूळ जागा आहे ती राम जन्मभूमीची जी मूळ जागा आहे ते त्याच्यापासून वेगळी आहे, असे अनेक आरोप होत आहेत. नेमकं सत्य काय, नेमकं याबद्दलची माहिती काय? प्रमुख 2-3 आरोप जे येतात ते एकतर धर्मशास्त्राच्या सगळ्या पद्धतींनुसार हे झालं पाहिजे, तर त्या पद्धतीने ते होतं आहे. काशीचे अत्यंत मूर्धन्य विद्वान जे आहेत त्यांच्या हातून हा मुहूर्त ठरवला गेलेला आहे, आणि त्यामुळे तो मुहूर्त अगदी योग्य आहे. सर्व काही पाहून ठरवलेलं आहे, आणि ह्याच्यामध्ये पूर्ण देशभरातल्या अनेक राज्यांमधले सुद्धा सगळे पुरोहित सामील होतात. त्यामुळे केवळ काशीचे नाही आहेत, देशभरातल्या अनेक राज्यांमधले पुरोहित एकत्र येऊन हा विधी करतात आहे. त्यामुळे त्या मुहूर्तामध्ये कुठलाही दोष नाही. लोक केवळ बिना नॉलेजचं, बिना काही माहितीचा आक्षेप घेतात आहे. त्यामुळे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पॉईंट बाय पॉईंटसुद्धा दिली गेलेली आहेत, त्या विद्वानांनी दिलेले. जो जो आक्षेप घेतला गेला त्या प्रत्येक आक्षेपाचं काही मी एक पत्र पाहिलं होतं की ज्याच्यामध्ये 15-20 आक्षेप घेतले होते. ते सगळ्याच अगदी पॉईंट वाईज ग्रंथाचा उल्लेख करून उत्तरं दिलेली आहे की कुठे कशाला आधार आहे. दुसरा विषय असा आहे की एक खूप मोठा खोटा प्रचार चालू आहे की ज्या ठिकाणी जन्मभूमीचं मंदिर होतं तिथे न होता 3-4-5 किलोमीटर दूर होतं आहे. खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरनी ही जमीन दिली गेलेली आहे. असा आक्षेप घेणाऱ्यांना तर खरं म्हणजे कॉन्टेम्प्ट ऑफ कोर्ट झाला पाहिजे की किती खोटा प्रचार करतात आहे. कारण सुप्रीम कोर्टाने ज्या जमीन हिंदूला सोपवली आणि ज्या जमिनीवर ट्रस्ट जी बनवली गेलेली मंदिर बांधण्याकरता ती केंद्र सरकारने बनवली आणि त्यानंतर ती ट्रस्ट आपलं काम करते, तर संपूर्ण लोकांच्या नजरेखाली पब्लिकली हे सगळं काही होतं आहे. त्यामुळे ती जागा बदललीच नाही. आपलं वचनच आहे मंदिर वही बनाएंगे. त्यामुळे जे कोणी आक्षेप घेतात ते त्यांनी खरी जागा दाखवावी कुठे अयोध्येतली, आणि ती सुप्रीम कोर्टाने कशी चूक केली हे त्यांनी सांगावं. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जी जागा हिंदू समाजाला सोपवली आहे त्याच जागेवर मंदिराचं निर्माण सुरू आहे. हे दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट याच्याबद्दल आक्षेप येतो की मंदिर अपूर्ण आहे. पण अशा आक्षेपालाही अर्थ नाही, कारण गर्भगृह बांधून झालेलं आहे, गर्भगृहाला छत आहे, पहिला मजला बांधून झालेला आहे, गर्भगृहाला दरवाजेसुद्धा आहे. तर शास्त्रसंमत रीतीने हा सगळा कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे शास्त्रसंमतच नाही आहे, लोकसंमतसुद्धा आहे. कारण की जेव्हा सोमनाथाचं मंदिर बांधलं गेलं तर सोमनाथाच्या मंदिराचं प्राणप्रतिष्ठा डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी केली,
जे भारताचे राष्ट्रपती होते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी हातात समुद्र जल घेऊन हा संकल्प केला की इथली मस्जिद हटवून आम्ही सोमनाथाचं मंदिर बांधू. तो बुलडोझर लावून मस्जिद हटवली गेली. मुन्शीजींनी जे मिनिस्टर होते त्यांनी या मंदिराकरता पूर्ण प्रयत्न केला. या मंदिराची जी प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा कलश स्थापना झालेली नव्हती, म्हणजे मंदिर त्या अर्थाने अपूर्ण होतं, त्या अर्थाने ज्या आक्षेप आजच्या अर्थाने घेतला जातोय. आणि त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाल्यावर अनेक वर्षांनी मंदिरांचं काम पूर्ण झालं. पण असं म्हणणं योग्य ह्याच्याकरता नाही आहे, कारण मंदिर ही वाढतच राहतात. तुम्ही दगडाचं मंदिर बांधलं, त्याच्यावर तुम्ही सोन्याचं अजून हे चढवलं वगैरे वगैरे, तर मंदिराचा विस्तारही होत राहतो, मंदिराचं सुशोभीकरणही होतच राहतं. शास्त्रसंमत, याला शास्त्राची संमती आहे, अशा पद्धतीने मंदिर बांधलं जाऊ शकतं. आणि मी लोकसंमतीसुद्धा दाखवतोय की एक सोमनाथासारखं प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाचं मंदिरसुद्धा बांधलं गेलेलं आहे. त्यामुळे या दोन्ही आक्षेपांना काही अर्थ नाही आहे. एक मुद्दा गेले अनेक महिन्यांपासून उचलला जात आहे, कारण काही दिवसांनी लोकसभा निवडणुका होणार आहे आणि अगदी आचारसंहिता लागू होईल त्याच्या काही आठवड्यांपूर्वी जेव्हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होत आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच्यामध्ये मुख्य अतिथी आहेत, त्यामुळे आक्षेप घेतला जात आहे की ही जी टायमिंग आहे ही राजकीय लाभासाठी साधण्यात आलेली आहे. त्यामुळेच कुठंतरी मंदिर पूर्ण न झालेलं असताना घाईघाईने हे सगळं केलं जातं. मंदिर पूर्ण न होण्याचा विषय तुम्ही सांगितला, त्यामुळे तो भाग काही उपयुक्त योग्य नाही आहे बोलण्याकरता त्या लोकांकरता. असं आहे की हे आंदोलन काही विश्व हिंदू परिषदेने सुरू केलं नाही. हिंदू समाज जवळजवळ 500 वर्षापासून ह्याच्याकरता संघर्ष करतोय आणि 76 लढाया झाल्या, 3.5 लाख लोकांचं बलिदान झालेलं आहे. एवढ्या संघर्षानंतर विश्व हिंदू परिषद पूज्य साधू संतांच्या आदेशावरनं 1984 मध्ये ह्याच्याशी जुळलं. ह्याच्या आधी तर जो संघर्ष प्रयत्न झाला आहे तो झालेलाच आहे. आपलं सौभाग्य की या सगळ्या संघर्षाचा परिणाम म्हणून आपल्या पिढीला हे मंदिराचा निर्णय आला, हे आपलं सौभाग्य. आणि 500 वर्षापासून वाट पाहतोय. त्यामुळे मंदिराचं जे आपण वचन दिलं की मंदिर वही बनाएंगे, मंदिर भव्य बनाएंगे, दोन्ही वचनं पूर्ण होतात. 500 वर्षापासून जो हिंदू समाज प्रयत्न करत होता, 1984 पासून सगळ्या समाजाने ह्याच्यात सहभाग घेतला. आपण सगळ्यांना म्हटलं की तुम्ही ह्याच्यात सहभागी व्हा. दुर्भाग्याने अनेकांनी त्याचा तेव्हाही विरोध केला, काही राजनीतिक दलांनी त्याचं समर्थन केलं. आता लोकांचा आरोप आहे की ज्यांनी समर्थन केलं त्यांना लाभ मिळाला. सगळ्यांना समर्थन करण्याचं आवाहन केलं होतं, ज्यांनी जे केलं त्याचं फळ त्याला मिळालं. अजूनही लोकांच्या लक्षात येत नाही की रामाचा विरोध करून कोणाचंही कल्याण होऊ शकत नाही. एका प्रकारे भाजपने तेव्हा समर्थन केलं आंदोलनाला म्हणून फळ त्यांना मिळतायत, लाभ त्यांना मिळत आहे. ज्यांनी रामाचं काम केलं सगळ्यांना त्याचं चांगलं फळ मिळत आहे. आणि आत्ताचा जर विचार केला तर सर्वांची वागणूक वेगवेगळी होती, तरी ट्रस्टनी समदृष्टीने सगळ्या राजकीय दलांना आज पुन्हा निमंत्रण दिलेलं आहे. सगळ्या राजकीय दलांच्या अध्यक्षांना निमंत्रण दिलेलं आहे. आता कोणी ते स्वीकारायचं नाही स्वीकारायचं हा चॉईस त्यांना होताच. काही लोकांनी पुन्हा तो चॉईस केला, काही लोकांनी असं म्हटलं की आम्हाला वेळ नाही, असं असू शकतं, त्यामुळे ते नंतर दर्शनाला येतील. काही लोकांनी ते अस्वीकार केला. पहा, आज वेळ नाही आम्ही नंतर येऊ असं म्हणणं वेगळं आहे आणि आम्ही येणारच नाही असं म्हणणं वेगळं आहे. त्यामुळे अनेक लोकांनी त्याला ठुकरवलं आणि ह्याच्यावर राजकीय आरोप केला. आज सगळ्यांना निमंत्रण झाल्यावर हा राजकारणाचा विषय कुठे उरला? आज सगळेजण येऊ शकले असते. तो चॉईस त्यांनी पुन्हा यावेळेस विरोधाचा केला. त्यामुळे मी पुन्हा म्हणतोय की रामाचा विरोध करून कोणाचंही कल्याण होऊ शकत नाही, हे लक्षात आलं पाहिजे लोकांना. विश्व हिंदू परिषदेने आंदोलनाचं नेतृत्व केला आणि जेव्हा आंदोलन सुरू होतं तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी पण त्याला अनेक वेळेला पाठिंबा दिला. मात्र त्यांचे जे सुपुत्र आहेत त्यांना निमंत्रण गेल्यानंतर ते येत तर नाही आहेत उद्धव ठाकरेजी, मात्र नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये जाऊन हे दुसरं ठिकाणी दर्शन घेऊन ते कुठंतरी या ठिकाणला एक अस्वीकार्यता देत आहेत का, असं वाटते का? मला वाटतं की करोडो लोक या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळावं ह्याच्याकरता अगदी लालायित आहेत. आणि किती फोन येतात इथे रोज, तुम्हाला कल्पना नाही आहे की आम्हाला यायचं आहे, काहीतरी सेवा द्यायची किंवा दर्शनाला यायचं आहे. तर ज्यांना निमंत्रण मिळालं
ते जर ते निमंत्रण स्वीकारत नसतील आणि दुसरं काही करत नसतील तर मला वाटतं ती त्या सगळ्यांची कमनशिबी आहे की निमंत्रण येऊनसुद्धा दर्शन नाही, अशी जी स्थिती बनते स्वतःच्या कर्मामुळे. म्हणजे देव देतो आणि कर्म नेतं असं आपल्याकडे मराठीत म्हण आहे, तसं घडताना मला तरी दिसतंय. सामान्य लोकांसाठी 23 तारखेच्या अगदी सकाळपासून दर्शन 23 तारखेच्या सकाळपासून दर्शन सुरू होते. अगदी नक्की 6 वाजतापासून. आणि अपेक्षा अशी की लाखो लोक येतील अशी अपेक्षा सगळेजण करतात आहे. खरं म्हणजे हे खूप मोठं तीर्थ बनेल असंच लोकांना वाटतंय. हे मंदिर बनलं आहे त्याच्यामुळे एक आक्षेप असं लोक आहेत शाळा का नाही बांधली, हे का नाही बांधलं. पण मंदिराचं एक तर हा आस्थेचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे. रामजन्मभूमी एकच आहे, त्यामुळे रामजन्मीचं मंदिरही एकच आहे. दुसरी गोष्ट की आत्ता मी कालच एक लेख वाचत होतो की मागच्या 6 महिन्यामध्येच किती रोजगार अयोध्येमध्ये वाढलेला आहे. आणि जर लाखो लोक इथे दररोज येणार आहेत तर केवढी प्रचंड अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होणार आहे. किती हजारो लोकांना नोकऱ्या, काम, ह्याचं केवळ ट्रॅव्हलिंग, तीर्थयात्रा ह्याच्यामध्येच शेकडो करोडचा व्यवहार इथे होणार आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश, अयोध्या आणि पर्यायाने भारत या सगळ्यांच्याच अर्थव्यवस्थेवर खूप मोठा चांगला परिणाम. त्यामुळे तीर्थक्षेत्रांचंही खूप मोठं अर्थशास्त्र आहे. आणि म्हणून या मंदिराच्या येण्यामुळे जसं स्वाभिमान आणि आस्थेचा सुद्धा विषय आहे तसंच आर्थिक लाभसुद्धा समाजाला खूप मोठा आहे. तर मिलिंद परांडेजींनी सर्व प्रश्नांचे उत्तर अगदी खुलासेवार दिलेले आहे. त्या दिवशीचा सोहळा कसा पार पडेल त्या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि जे काही आक्षेप घेतले जात आहे या संपूर्ण सोहळ्यासंदर्भात त्या सर्व आक्षेपांना खोडून काढत त्याला सगळ्या ठिकाणी धार्मिक आणि शास्त्रोक्त एक पाठबळ त्यामागे आहे याचा पुनरुच्चारही त्यांनी केलेला आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, अयोध्या. राम मंदिर परिसरामध्ये आहे ही सुंदर सजावट रामाच्या प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी, आगमनासाठी करण्यात आलेली आहे. आणि देशभरातला, जगभरातला प्रत्येक रामभक्त इथे येण्याचा प्रयत्न करतोय. रामकृष्ण मिशनचे अनुयायी सुद्धा अयोध्येमध्ये दाखल झाले. तब्बल 40 दिवसांचा पायी प्रवास त्यांनी अयोध्येमध्ये येण्यासाठी केला आणि रामकृष्ण मिशनच्या अनुयायांसोबत संवाद साधून त्यांच्या प्रवासाचा अनुभव आणि त्यांची रामभक्ती जाणून घेतली आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूया. 22 जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतोय की रामकृष्ण मिशनची ही दिंडी आता पायी या ठिकाणी येत आहे. आपल्या सोबत अनेक परदेशी नागरिक सुद्धा या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत. मोठ्या प्रमाणावर या दिंडीत रामकृष्णाचा हा जप केला जात आहे. परदेशी नागरिक सुद्धा या ठिकाणी सहभागी झाले आहे. आपण त्यांच्याच याच्यातनं घेऊया. हरे राम 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 हरे हरे, जय श्रीराम जय श्रीराम. तर या ठिकाणी अशा प्रकारचा हा जोश आपल्याला बघायला मिळत आहे आणि संपूर्ण अयोध्या ही राममय झालेली आहे. व्हाट यू फील इन यू कम इन अयोध्या? मैं बहुत खुशी हूँ. अयोध्या धाम की जय. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, अयोध्या. आणि सगळे रामभक्त रामाच्या भक्तीमध्ये तल्लीन असताना, रामाच्या भक्तीमध्ये नाहून गेलेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा देवदर्शन करतात. 11 दिवसांचं त्यांचं अनुष्ठान आहे. आणि आज जेव्हा रामललाच्या प्रतिष्ठापनेसाठी अवघे 2 दिवस शिल्लक आहेत, काही तासांचा वेळ असं आपण म्हणूया, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूच्या रामेश्वरम मधल्या रामनाथ स्वामी मंदिरामध्ये पोहोचले. तिथे त्यांनी पूजा अर्चना केली आणि तिथल्या समुद्रामध्ये त्यांनी पवित्र स्नान सुद्धा केलं. त्या सगळ्या त्यांच्या देवदर्शनाची दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा रामभक्तीमध्ये तल्लीन झालेले आहेत. तशा आशयाचे व्हिडिओ, त्यांच्या भावना काय आहेत, कारण या अत्यंत ऐतिहासिक आणि भावुक करणाऱ्या क्षणी ते स्वतः उपस्थित असतील आणि त्यांनी सुद्धा आपल्या भावना विविध व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवल्यात. आणि रामभक्तीचे हे प्रत्येक रंग अयोध्या नगरीमधनं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. ABP माझाची मोठी टीम इथला प्रत्येक रंग, इथला प्रत्येक क्षण, इथली प्रत्येक अनुभूती अवघ्या महाराष्ट्रापर्यंत, देशभरापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज झालेली आहे.
फक्त काही तासांची प्रतीक्षा, घटिका समीप आलेली आहे. रामलला त्याच्या अयोध्या नगरीमध्ये परत येत आहेत आणि सगळीकडे चैतन्याचं सकारात्मक आणि ऊर्जादायी वातावरण आहे. आत्ता अयोध्या नगरीतनं तुर्तास मी आणि माझे सर्व सहकारी तुमचा निरोप घेतो. धन्यवाद. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.